आम्ही काय भगवान शिव नाहीये, आम्हाला विष पचवण्याची तेवढी क्षमता नाहीये. मग आम्हाला किमान ते विष कमी खाण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण आहे. मग ते कसं खायचं, कसं पिकवायचं यावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आणि तुम्ही पूर्णपणे सगळे सुज्ञ शेती करताय. सगळे माझ्यापेक्षा अनेक जण मी तर तुमच्या नातवाच्या मुलाच्या वयाचा आहे. परंतु काळ बदलत आहे, आम्हाला काळाची पावले ओळखून चालावं लागणार आहे. सोने की चिडी असणारा आमचा भारत देश जगत जेता होता, जगाला मार्गदर्शक होता. आज भारत देश निश्चितपणे आज 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये जगद्गुरु म्हणून पुन्हा स्थापित होणार आहे. मग हा जगद्गुरु देश एक विषमुक्त अन्नाचं निर्माण केंद्र म्हणून जग या देशाकडे पाहू शकतं का? यामध्ये आम्ही उड्डाण जेट घेऊ शकतो का? हे बघा, या देशामध्ये हरित क्रांती येण्यापूर्वीची जर आपण वातावरण पाहिलं, भारत देशामध्ये 1970च्या पूर्वी 1 ग्रॅम माती जर चेक केली तर त्या 1 ग्रॅम मातीमध्ये 2 करोड जीवाणू म्हणजे सूक्ष्म जीव आढळायचे. किती असायचे? 2 कोटी जीवाणू. म्हणजे रासायनिक खत औषध येण्याच्या पूर्वी 1 ग्रॅम माती 2 करोड जीवाणू होते. म्हणजे मातीमध्ये जीव होता. आजचे अॅनालिसिस, सरकारी आकडेवारी, कृषी विज्ञान केंद्रांची तपासणी काय सांगते की आज 1 ग्रॅम मातीमध्ये फक्त 20 लाख ते 40 लाख जीवाणू शिल्लक आहे. म्हणजे 2 करोड पासून 20 लाख 40 लाखापर्यंत म्हणजे किंवा 80% जीवाणू म्हणजे जीव मातीतला संपला का आम्ही संपवला? जुन्या काळामध्ये आता काका आहेत, चंद्रकांतजी पाटील आहेत, बैलाच्या बळीराम नांगराच्या अगोदर मला आठवते लाकडाचे नांगर असायचे. तो लाकडाच्या नांगरावर सुद्धा 4 बैल लावा लागायचे. एवढा घुसायचा की तो ओढायचा नाही, एवढी माती भुसभुशीत होती. आज तुमच्या मातीमध्ये ट्रॅक्टर सुद्धा घुसत नाहीये. खूप मोठे मोठे हेवी ट्रॅक्टर आणावं लागत आहे तेव्हा ती माती एवढी कडक. मुद्द्यावर येईल, मग हे सेंद्रिय शेती का करणं गरज आहे? मातीतले जीवाणू संपले, शेती आमची वाळवंटीकरण हळूहळू होत आहे. आमची माता आम्ही आई म्हणतो, बरोबर आहे का? मग आमच्या आईमध्येच आम्ही औषधी विषारी सगळं फवारतोय. हे बघा, जे आपण पेरलं ते उगवणार आहे. जसं आपण आपल्या डोक्यामध्ये एखादे विचार पेरले तर त्या विचाराप्रमाणे आपण कार्य करतो. तुमच्या शेतीमध्ये जर तुम्ही बियाणं लावलं तुरीचं तर काय येणार आहे? तूरच येणार आहे. तुरीच्या झाडाला कसा परिचय लागणार का? तुम्ही जे पेराल ते उगवणार आहे. मग तुम्ही तुमच्या मातीमध्ये जे टाकणार आहात ती माती तुम्हाला तेवढ्याच पद्धतीने अधिक पटीने ते तुम्हाला वापस देणार आहे. मग तुम्ही जर तुमच्या मातीमध्ये युरिया जो हवेमध्ये 70% नायट्रोजन आहे तो युरिया तुम्ही मातीत टाकताय, मग मातीतला जीवाणू तुमचा पंजाब म्हणायचे. आज त्या पंजाब राज्यामधून दररोज एक रेल्वे निघते आणि त्या रेल्वेचं नाव काय माहितीये का? कॅन्सर ट्रेन. रेल्वेचं नाव कॅन्सर ट्रेन ठेवलंय. कुठे आहेत आम्ही? प्रगतीकडे चाललो का अधोगतीकडे चाललो याचा आम्ही विचार केला पाहिजे. मग अशा जर घटना होऊ द्यायच्या नसतील तर आम्हाला हाती सर्वत्र वर्जन, आम्हाला ती टाळावं लागेल. मग किमान आज तुम्ही भाग्यवान आहात की सगरोळी संस्कृती संवर्धन मंडळाची ही शाखा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण देते, खूप चांगली मार्गदर्शन करते. ही सगळी टीम आदरणीय शिंदे सर, त्यांचे सगळे शास्त्रज्ञ आपल्या सोबत अहोरात्र उभे आहेत, आपल्याला मार्गदर्शन म्हणून ठामपणे उभे आहेत. पण यांच्या सोबत राहून आम्हाला माझ्या घरी लागणार किमान माझ्या कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला, माझ्या कुटुंबासाठी लागणारं धान्य मी पिकवतो का? जगाचा विचार आपण नंतर करू. माझ्या कुटुंबाला लागणारं, माझ्या घरी लागणारं तरी मी पिकवतो का? अहो तुम्ही चित्रपट सृष्टीत पहा हो, 30 वर्षाची हिरोईन कॅन्सर आजाराने गेली. कित्येक हिरो ज्यांच्याकडे करोडो असे हे तुम्ही काही हॉल याच्यापेक्षा असे 100 हॉल भरून नोट्याचे बंड असते, एवढा पैसा आहे. कॅन्सर झाला, काय उपयोग आला पैसा? रोग नाही झाली, मरायचे. अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, शुगरचं प्रमाण तर जवळपास 25-30% पुढे गेलेलं आहे. प्रत्येक घराघरामध्ये रोगी झालेले आहेत. मग तुम्ही पैसा 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 करताय, हा पैसा घेऊन माणूस सोबत जाणार आहे का? सगळं काही तर सोडायचं. आमच्या बापदाद्यांनी झाडं लावले ते आम्ही तोडायचं काम केलं. बापदाद्यांनी चांगली माती टिकवली, आम्ही तिला खराब करायचं काम केलं. म्हणजे यंत्रणा तशी झाली. मग आम्ही सुद्धा भविष्यामध्ये हे बघा, तुमचं माझं आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या नातवांना
सुरक्षितपणे सन्मानाप्रमाणे निरोगी जीवन जगू द्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, पण शेजारच्या घरात हे विसरावं लागेल. माझ्या घरापासून का नाही, मी माझी सुरुवात का नाही करू शकणार, याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. म्हणून म्हणालो जगाचं काय व्हायचं उद्या, माझ्या घरी लागणारा, माझ्या कुटुंबासाठीचा भाजीपाला मी घरी पिकवतो का, माझ्यासाठी लागणारं धान्य मी निर्माण करतो का, इथून आम्हाला सुरुवात करावं लागेल. मग हळूहळू आम्ही लोकांचा विचार नाही करायचं कसं, याच्यासाठी काय साधन आहे, तर साधनं सर्व आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, सगळं का आपल्याकडे आहे. आपण एवढं आमचं गोमूत्र चालले नाही लिहिला, त्याचं काही महत्वच नाहीये. तुम्हाला सांगतो, गाईच्या शेणाचं अॅनालिसिस केलाय. गाईचं शेण असं आहे देशी गोवंशाचं, त्या एका शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत. किती जीवाणू आहेत गाईच्या शेणामध्ये? 1200 प्रकारचे जीवाणू आहेत. सगळ्या पशुधनाच्या जीवाणू असतील कमी जास्त, परंतु सर्वोत्कृष्ट गाईला माता का म्हणलंय, गाईला देवतेचं काय रूप दिलेलं आहे, तिचं महत्व तिच्या ह्याच्यामध्ये आहे. अरे गोमय वसते लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं स्थान त्या गोमयामध्ये शेणामध्ये का दिले, याचा विचार करा. गोमूत्र वसते गंगा आणि धन्वंतरी, आणि गोमूत्रला धन्वंतरी म्हणले. अरे अँटीबायोटिक तुम्ही किती वापरा, गोमूत्रासारखं जगातही अजून अँटीबायोटिक तयार झालेलं नाही. अमेरिकेमध्ये कॅन्सर नावाच्या रोगावर अमेरिकेने पेटंट घेतले, गोमूत्रापासून औषध बनते. माहितीये का तुम्हाला? तुमच्या आमचे बापजादे विचार करा, कुठलंही पूजनीय कार्य घरी असेल, घरात गोमूत्र शिंपडायला लावायचे का, अरे कितीतरी व्हायरस बॅक्टेरिया ती नष्ट व्हायचे. तुमच्या आमचे घर जुने मातीचे असायचे, शेणाने गायच्या सारवलेले असायचे, कुठलाही रोग घरात नसायचे. आज सगळं काँक्रिटीकरण झालेलं आहे. मुंबई पुण्याच्या शहरामध्ये आता बदल होत चाललेला आहे.